मना देवा पुरवावी वासना हरिजना भेटी न हो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना तुका म्हणे जिने भले संत संघटने ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना पांडुरंगा करो बाबाजी सद्गुरु दास मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या घेणे पंढरी सारिकाची आपुला धामणगाव केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सका सोयरा जोडीला जो का भक्त विरक्त भूतळवटी विख्यात हा बुधला त्या श्री संत मन कोजी चरणी साष्टांग मी घातिला विठ्ठल सेवेकरिता म्हणजेच निरूपणाकरिता प्राप्त असलेला किंवा निवडलेला असा जो अभंग आहे तो अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथ्यामधला आणि मागणीपर प्रकरणामधला हा अभंग आहे। या अभंगातून जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याकडे प्रार्थना करतात। ती कशा प्रकारची प्रार्थना करतात ते आपण यथाशक्ती यथामती आणि यथा अवकाश आपण याला विचार करायचा आहे। आज या दारफळ ग्रामामध्ये गेले अनेक वर्षापासून चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह मला कळतं तसं तरी हा सप्ताह चालू आहे। कळत होतं तेव्हा त्यांना कळत होतं तेव्हा काय होतं माहिती त्यावेळेस प्रथम मी दारफळला बाबांच्या मार्गदर्शनामध्ये चालत असणारा हा सप्ताह आणि तेव्हा पहिल्यापासून आलो ते आतापर्यंत येतच आहे। या सप्ताहाचा आजचा हा दिवस जागराचा दिवस आहे। आज मोठं भाग्य आहे। प्रत्येक वेळेस सत्याला आल्यावर मला समोर बाबा असायचे आणि बाबा अगदी आनंदानं उत्साहानं कीर्तन आहे। एखादा विषय जर त्यांना पटला तर बसलेले टणकन उडी मारायची आणि टाळी वाजवायची, पटकन टाळी वाजवायची, वा वा आज चांगला आहे। काय कसं ना हरिभक्तीपरायण माऊली महाराज हजर आहेत। मला माहिती नव्हतं, कोणी सांगितलं नाही माऊली महाराज आहेत काय, पण एकदम आता सुरुवात केल्याबरोबर इकडं बघितलं तेव्हा माऊली महाराज दिसले। राहू द्या, बाबांच्या ठिकाणी माऊली तर आहेच काय, आणि माऊली असणं फार प्रेमाचं असतं बाबापेक्षा माऊली, कारण ते प्रेम वेगळं असतं आणि ते प्रेम वेगळं। ते प्रेम असतं पण भीतीयुक्त प्रेम असतं। बाबा असणं म्हणजे भीतीयुक्त प्रेम आणि माऊली म्हणजे मोकळं प्रेम, निर्मळ काही नाही। तेव्हा आपण यथाशक्ती या अभंगाचा विचार करू। जगद्गुरु तुकोबराय भगवान परमात्म्याकडं प्रार्थना करतात। देवाकडं प्रार्थनाच करावी
देवाकडे काही मागू नये, मागू नये. मागितलं तर देव मागावा किंवा देवाच्या विषयी मागावा. कळालं? देव मागा, नाहीतर देवाच्या संबंधात जे आहे ते मागा. पण देव कोणी मागतच नाही. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पुसवणे. आयता देव जरी आल्या तरी लोक नको म्हणतात. का? साठवणी चेरुंदले जागी. साठवायला जागाच नाही देव साठवायला. खरोखरच आहे. फार मोठे मोठे बंगले बांधतात लोक, मोठे मोठे बंगले बांधले. मग आम्हाला घेऊन जातात त्या बंगल्यात. दादा म्हणे चला आमचा मग बंगला बघायला, आमचं घर बघायला, पाय पडू द्या. ठीक आहे, पडू द्या तर पडू द्या, चला. त्यांच्याकडे आम्ही निघतो आणि मग ते आम्हाला घर दाखवतात. दादा हे बैठक रूम छान, हे बेडरूम अति छान, सगळं दाखवत. हे किचन रूम, बर. हे म्हणले बाथरूम, आता ते बी दाखवायचं. हे बाथरूम म्हणले बाथरूम. ह्याच्या बाजूला काय? हे म्हणजे संडास आहे. सगळं बघून येतो आम्ही. मग ते लोक विचार, दादा कसं वाटलं? आता मी चहा पेलेला नसतो अजून. चहा पेसतो तर गोड बोलावं लागेल ना मला. ते काय म्हणत कसं वाटत? वा काय बंगला आहे, मी असा बंगलाच बघितला नाही. काय घर आहे तुमचं? वा सुंदर छान घर बांधलं. चहा येतो म्हणत असतो. माझ्या मनात अजिबात म्हणत नाही. एकदा चहा प्याला, निघाल्यावरती म्हणतो बरं वाटलं ना दादा? सगळं बरं वाटलं, पण तेवढं चांगलं म्हणला नाही. नाही चांगलं आहे. अरे सगळं बरोबर आहे. तू घर बांधला, बेडरूम दाखवलं, बैठक रूम दाखवलं, किचन रूम दाखवलं, संडास दाखवला, बाथरूम दाखवला, सगळं झालं. पण देवघर कुठे आहे? देवघर कुठे आहे? ते म्हणतो काय करायचं दादा, जागा सोडली नाही. आता मला एक सांगा, ह्याच्या संडासाला जागा पुरली आणि देवाला जागा पुरली नाही, त्या जागा उरली नाही का? त्याला देवघर बांधायला काय करू? तुला झोपायला रूम आहे, देवाला बसायला जागा नाही. साठवणीचे रुंदणे जागे, जागाच नाही साठवण्याला. देव नका की देव. पण देवाकडे प्रार्थना करत असताना देव माग, तेव्हा देवाच्या संबंधानं माग. कुठलीही प्रापंचिक गोष्ट देवाला मागू नये. कुठलीही प्रापंचिक गोष्ट मागू नये. देवापुढे आपलं प्रापंचिक कष्ट कधी सांगू नये. आपलं दुःख देवापुढे कधी बोलू नये. बोलू नये, सांगू नये. देवा आम्हाला अमुक दे, तमुक दे असं कधी म्हणू नये. कारण काही काही लोक बांधर असतात, देवाला जातात. देवा या वर्षी जर पोराचं लग्न जमलं, पोरगी कुठली तर मिळाली, तुला 5 नारळाचं तोरण बांधेल. मग देवाला काय करावं? ह्याच्या 5 नारळासाठी पोरी बघत हिंडावं आणि ह्याच्या पोराचं लग्न करावं. तर 5 नारळ द्या ना. काही लोक म्हणतात, काय म्हणतात, काही लोक म्हणतात काय देवानं असं करावं का? बघावं ना का आमच्याकडं? आता ते काही बोलणं बघितलं तर राहिला का नाही, असं काही म्हणत असत. पण लक्षात घ्या, प्रपंच विषयी देवाला काही कधी बोलू नये, सांगू नये, मागू नये. कारण प्रपंचाच्या ज्या गोष्टी हे देण्याचा अधिकार देवाला नाही. हा देण्याचा अधिकार देवाला नाही. देव हे देऊच शकत नाही. किती बघा, आयुष्यभर जर तुम्ही वाऱ्या केल्या, पारायण केली, सप्ते केले, काय केले. काय काय लोक म्हणतात दादा आम्ही किती सप्ते करतो, वाऱ्या करतो, भजन करतो, पारायण करतो. मग काय झालं? आमचं छपर काय निघालं नाही, असंच पत्र आहे. आणि काय करीत नाही, त्याच्या गाड्यावर गाड्या, माड्यावर माड्या.
तसं नाही. म्हणून तुला कोणी म्हणलं वाऱ्या केल्यामुळं माड्या होत्या? माड्या होत नसतात. देव भक्ताला की करून दे संसार. देव भक्ताला संसार करू देत नाही. संसाराच्या गोष्टी देव देऊ शकत नाही. कारण संसारातल्या ज्या गोष्टी आहेत, प्रपंचातल्या ज्या गोष्टी आहेत ना, ते देवाकडे नाही, तर ते तुमच्या प्रारब्धात नाही, तुमच्या प्रारब्धावर अवलंबून आहे. सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना प्रपंचातल्या, कारण आपण एवढ्याच गोष्टीची अपेक्षा देवाकडे करतो. धनाची, मानाची, संतती, संपत्ती आणि सत्ता, या 3 गोष्टीचा प्रयत्न करतो. पण हे देवाच्या हातात नाही. हे तो प्रारब्धाच्या आधी. प्रारब्धेची जोडी धन, प्रारब्धेची वाढेमान, मान, धन, हे सगळं आपल्या पूर्वजन्माचं जे केलेलं कर्म आहे, त्या कर्माचं संचित घडतं आणि संचिताप्रमाणे पुढे प्रारब्ध घडतं आणि प्रारब्धाप्रमाणे भोग असतो. तो भोग भोगावाच लागतो, त्याच्याबद्दल काही वाद नाही, बोलता येत नाही.